समाधान वाटले. मग गावात जाऊन नैवेद्याची तयारी करून श्री सानिध्य येऊन भराले. तपो श्री समाधी स्वारी खासबागेत विहिरी नजीक जाऊन विराजमान झाली होती. यावेळेस महाराजांनी तमोवृत्त स्वीकार केला होता. आसपास 100 कदमावर कोणास फिरू देत नव्हते. नैवेद्य सेवकाने पुढे केल्यावर गाली प्रदान करू लागले. तेव्हा गणपतरावजी नैवेद्य स्वीकारत स्वाधीन करून परत जावे लागले. मग तिसऱ्या प्रहरी गणपतराव पुन्हा दर्शन आले. त्यावेळेस शांत वृत्ती होती. पादसेवन थोडी सेवा करून सेवा केली असो. त्यांनी नोकरी मिळालेल्याबद्दल समर्थान विचारले म्हणून रोज 5-4 वेळा समर्थांजवळ येऊन 4 घटका बसत असत. परंतु तेज पाहून त्यांना विचारण्याची धीर होईना. एक दिवस सेवाकाराने गणपतराव सांगितलं, उद्या रामनवमी आहे, करता का फराळ? अर्धा उमण दही येऊन द्या. गणपतराव म्हणे, माझी एक काम कराल तर मी तुम्हाला दही देईन. सेवकर म्हणाले, काय काम? गणपतराव म्हणे, माझी नोकरी गेली आहे, त्याबद्दल माझे विचारायचे आहे. सेवकाने तत्काळ श्रीपूर्वून विचारले, मला ती नोकरी गेली आहे, ती केव्हा लागेल? महाराज म्हणाले, नोकरी लागली आहे, जा. या ऐकून गणपतराव समाधान वाटले, पण थोडी शंका आली. पुन्हा सेवकाला विनंती केली, किती रुपयाची नोकरी लागली? विचारा त्यांना. तत्काळ तोही प्रश्न केला, महाराज नोकरी किती रुपयाची लागली? महाराज, 1,00,000 रुपयाची लागली आहे, जा. आशीर्वाद ऐकून गणपतीस प्रेमानंद वाटला. सेवकांना 8 आण्याचे दही देऊन पैसे ठेवले होते. थोडे दिवस राहून गणपतराव जावयास निघाले. श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास जातेवेळी नारळ न घेता पैशाच्या खारका मात्र घेतल्या. त्यावेळेस नारळ 4 आण्याने झाले होते. अशी खारीक पुढे ठेवून महाराज नमस्कार केला. तो म्हणे, जा नारळ घेऊन ये. मग नारळ आणून दर्शन घेतलं आणि निघाले. खर्चाच्या पैशात 4 आणे कमी झाले म्हणून थोडेसे वाईट वाटले. पुढे गणगापूरच रस्त्यात त्यांना 8 आणे सापडले. तेव्हा लक्षात आले की 4 आण्याचा नारळ घेतला, पण 4 आण्याचे दुप्पट 8 आणे दिले. मग गणगावची यात्रा वगैरे करून घरी आल्यावर ज्या दिवशी महाराजांना चाकरी लागेल म्हणून सांगितले, त्याच दिवशी सोलापूर कचेरीत त्यांना 15 रुपयाचा कारकुनाचा जागेवर नेमणूक केली आहे असा हुकूम आला. थोड्या महिन्यात असिस्टंट कलेक्टर ऑफिसात 20 रुपयाची जागा मिळाली व ती नेमणूक कळकोट पॉलिटिकल एजंट साहेब त्यांच्या कचेरीत झाली. त्यामुळे समाजाचे दर्शनास वारंवार होऊ लागले. श्री स्वामी महाराजांना त्यांनी भक्ती दिवसेंदिवस जास्त वाढू लागली, कारण स्वामींच्या अंतरसाक्षाबद्दल व तर्क सामर्थ्याबद्दल त्यांनी खात्री झाली होती. पुढे 5 वर्षात गणपतराव अव्वलकाकुन म्हणून होऊन 83 साली मामले झाले. हल्ली ते फर्स्ट क्लास मामलेदारचे काम करत आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद करून त्यांनी 1,00,000 रुपयाचे काम झाले. असो, स्वामी महाराजांचे एकनिष्ठ भक्त बनले. स्वामी समर्थांच्या कृपेवरून काही होणार नाही. आपलंही स्वामीच्या कृपेने कार्य होईल. माझी विनंती आहे, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामींची 13ही व्हिडिओ आहेत जे टाकलेले वाचन केले ते तुम्ही जरूर बघा. तुम्हाला कृपा आशीर्वाद मिळो हीच स्वामी चरण प्रार्थना. माझं कार्य होईल, तुमचंही कार्य होईल. 170 पुढचं 170 पुष्प. रामचंद्र केरोबा जातीचे शेणवी हे एकेवेळी अगदी क्षयरोग झाला. औषध प्रचार पुष्कळ केले, परंतु गुण नाही. जेव्हा सेवकरू होते त्या साहेबाची दिवाळी निघून नोकरी गेली. आदिव्याधीग्रस्त होऊन आता काय करावे अशा काळी ते पडले. इतक्यात त्यात अक्कलकोटाची कीर्ती ऐकून आली की अक्कलकोटात स्वामी मोठ्या संकटातून मुक्त करतात. मग आपल्या आईला बरोबर घेऊन स्वामी महाराजांच्या दर्शनात गेले. महाराजांच्या खासबागेत बडाची झाडाखाली पलंगावर विराजमान झालेले होते. ती मूर्तीवर रामचंद्ररावांची देहभान नाहीसे आले व साष्टांग नमस्कार करून फळावर व मिठाई वगैरे पुढे ठेवली आणि हात जोडून उभे राहिले. तो त्यांच्या तोंडाकडे पाहून हास्यमुखाने महाराज म्हणाले, अरे इकडे ये. नारळ उचलून पदरात टाकता तोंड वाचून बसलास कशाला? आपल्या घरी जा असे म्हणाले. सेवकर म्हणाले, आपणास प्रसाद झाला, आता आपण घरी जावे. मग काय दिवस अक्कलकोटात दयानंदनाची लीला पाहण्या व दर्शनात घालले. काही अल्पसेवा करून स्वामी महाराजांचा निरोप घेऊन ते मुंबईत परत आले. घरी आल्यावर त्यांनी श्रींची प्रकृती थोड्या दिवसांनी नुसत्या आशीर्वाद चांगली दुरुस्त झाली व त्यांनी नोकरीही लागली. त्यांनी सद्गुरुरायांची अक्षय सेवा एकनिष्ठपणे केली. अशी एक केलेला स्वामींच्या समाधानी वर्णन करावी तितकी थोडीच. अचैतन्य शक्तिरूप परमाची लीला किंचित देहधारी मानवाला
साग्र कशी वर्णन करता येईल?